गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. विंचूर लासलगाव महामार्ग लगत असणाऱ्या संजय नंदकिशोर शेवाळ यांच्या द्राक्ष बागेत दुपारी 2च्या सुमारास MH15JW 6044 हा ट्रक घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून ट्रक चालक हा दारूच्या नशेत असल्याने हा सर्व प्रकार घडला असल्याचं दिसून येत आहे. दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हरचा ट्रकवरचा ताबा सुटल्याने गाडी थेट महामार्गावरून द्राक्ष बागांमध्ये घुसली, त्यामुळे द्राक्ष बागेतील मोठे नुकसान झाले. 4 ते 5 वर्षांपूर्वीच हा नवीन द्राक्षबाग संजय शेवाळ यांनी उभा केला होता. अजून 10 ते 15 वर्षे यामधून उत्पन्न मिळणार होतं, परंतु ट्रक घुसल्याने त्यांचे जवळपास 15 लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संजय नंदुकान शेवाळे राहणार विंचूर. आज दुपारी 1:15 वाजता लासगावने येणाऱ्या भरधाव ट्रकने माझ्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. माझा साधारणतः 1 एकर बागेचं याबाबत मोठं नुकसान झालं. झाडं पडले, तारा तुटले, अँगल वाकले आणि 100च्या वर झाडं माझे तुटून पडले. नवीनच बाग होता, 4-5 वर्षाचा, आता 10-20 वर्ष उत्पन्न देणारा बाग, याचं नुकसान झालं. तर याची मला नुकसान भरपाई मिळावा अशी माझी विनंती. नुकसान किती झालं? साधारणतः 15 लाख रुपयाचं नुकसान झालं. 15 लाख. हा ट्रक कुठून आलेला होता? हा ट्रक लासगावून आले होते, लासलगावरून आलेला. विंचूरला चालला होता. विंचूरला चालले. ठीक. किती गुंठ्याची जमीन असेल ही सगळी? हा बाग पूर्ण 55 आर क्षेत्र आहे. 55 आरचा आहे का? त्याच्यातलं सगळं स्ट्रक्चर खराब झालं, तारा बिरा ओढून घेतल्या. ठीक आहे. सगळं नवीनच बाग तयार. काही मागणी वगैरे केली होती बागाची? काही मागणीची अशी, आता उद्या परवा आता व्यवहार होणार होता. व्यवहार होणार? 60 रुपये किलोचे पुढे आता जात यशस्वी जाते. चांगली मागणी असल्यामुळे, नवीनच असल्यामुळे गोडी वगैरे चांगली उतरली होती. पुढे अजून माल तयार होता. माल तयार 2-3 झाला. दिवसात. ठीक आहे, चालेल. भाऊसाहेब पिंगळ, विंचूर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.